नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे ताज्या कांद्याचे बाजारभाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी। बहरलेली पिके अवकाळीने आडवी, मराठवाड्यात गारपीट, विदर्भात 3 दिवस येलो अलर्ट। संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची त्रेधा उडवली। रब्बी हंगामातील बहरलेली हरभरा, ज्वारी, गहू, बाजरी, कापूस, करडई ही पिके आडवी झाली। दरम्यान विदर्भात आणखी 3 दिवस हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे। मराठवाड्यातील परभणी, नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडासह पावसाचा जोर अधिक होता। लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे गारा पडल्याचे वृत्त आहे। शेजारच्या अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातही अवकाळी पावसाने द्राक्ष बागांसह पिकांचे नुकसान केले। आंब्याच्या मोहराचे नुकसान झाले। अधिवेशनात यावर चर्चा होणार का? अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। गव्हाचे पीक भुईसपाट झाले असून द्राक्षासह इतर फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। यावर विधिमंडळात चर्चा होणार का, याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत। वीज पडून एक ठार। यवतमाळ जिल्ह्यातील 7 तालुक्यात सोमवारी वादळी पाऊस, तर काही ठिकाणी गारपीट झाले। तर राळेगाव तालुक्यातील झरगड येथे मजुरांच्या अंगावर वीज पडल्याने 5 जण गंभीर जखमी झाले। वायगाव तालुका उदगीर येथे अंगावर वीज पडल्याने दिगंबर बेलगुंडे वय 60 यांचा मृत्यू झाला आहे। वादळी पावसाची शक्यता। पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह दक्षिणेतील वर्धा, यवतमाळ भागात 24 तासांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। यासह पुढचे 3 दिवस ढगाळ वातावरण कायम राहून काही ठिकाणी किरकोळ पाऊस होण्याची शक्यता आहे। आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे लासलगाव लाल कांदा। 30,782 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1400 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती लासलगाव निफाड लाल कांदा। 9,100 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 600, कमाल दर 1200 आणि सर्वसाधारण दर 1050 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती मालेगाव मुंगसे लाल कांदा। 30,500 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1170 आणि सर्वसाधारण दर 930 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सिन्नर लाल कांदा। 3600 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1126 आणि सर्वसाधारण दर 870 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कळवण लाल कांदा। 4,800 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1350 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती संगमनेर लाल कांदा। 11,455 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 151, कमाल दर 1,500 आणि सर्वसाधारण दर 826 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती चांदवड लाल कांदा। 25,020 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1200 आणि सर्वसाधारण दर 850 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सटाणा लाल कांदा। 10,450 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 185, कमाल दर 1225 आणि सर्वसाधारण दर 990 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती नाशिक पोळ कांदा। 4,765 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1450 आणि सर्वसाधारण दर 1150 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती कोल्हापूर। 8,605 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1400 आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सातारा। 239 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 1250 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नूर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा। 80 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 850 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा। 48,026 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 2000 आणि सर्वसाधारण दर 700 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती येवला लाल कांदा। 20,000 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 100, कमाल दर 1251 आणि सर्वसाधारण दर 925 रुपये। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंतपोळ कांदा। 32,200 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1431 आणि सर्वसाधारण दर 1050 रुपये। तर मित्रांनो, हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताज्या कांद्याचे बाजारभाव। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।